संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयात जबाब नोंदवणार। तसंच सर्व आरोपींना कुणी आश्रय दिलेला त्या सर्वांनाही अटक करण्याची मागणी। वाल्मिक कराडची दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात कोट्यवधींची संपत्ती, पुण्यात आणखी 3 फ्लॅट्स असल्याची एबीपी माझाला माहिती। दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या 2 मुलांच्या नावे देखील संपत्ती। वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापुरात 4 सातबारे, अंजली दमानियांकडून पुरावे शेअर करत एक्सपोस्ट। वाल्मिक कराडशी संबंधित चौकशी कुणाच्या दबावाखाली न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। प्रत्येक माहितीची सीआयडी दखल घेऊन तपास करत असल्याची अजितदादांची माहिती। बीड प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही, कुणी अडवलंय, आदित्य ठाकरेंचा सवाल। नांदेडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे नको, सकल मराठा समाजाची मागणी। मुंडेंकडे नांदेडचं पालकमंत्रीपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा। परभणीतून आंबेडकरी अनुयायांच्या लॉंग मार्चचा आज दुसरा दिवस। मुंबईतील मंत्रालयावर हा लॉंग मार्च धडकणार। अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी जनतेचा सहभाग। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, यामुळे जनता शांत होईल। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। बीडच्या राजेगावात वाल्मिक कराड समर्थक आक्रमक, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू असताना कराड समर्थकांनी पेटवला टायर। अहिल्यानगरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं धनंजय मुंडेंविरोधात घोषणाबाजी। सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवी अपडेट। पोलिसांनी करीना कपूर खानचा जबाब नोंदवला। सैफला आयसीयूतून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एक जण ताब्यात। वांद्रे पोलिसांनी आणखी एका संशयिताला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक फोटो समोर। वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद। ओळख लपवण्यासाठी आरोपीने बदलले होते कपडे। सकाळी 8 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन परिसरात तो वावरत होता। सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांच्या 35 टीमची स्थापना। 35 पथकांपैकी 20 लोकल पोलीस तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं। सैफच्या घरी सुतारकाम करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पतीला ताब्यात घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पत्नीकडून नाराजी व्यक्त। सैफ हल्ला प्रकरण शाहिद नावाच्या संशयिताला पोलिसांनी मुंबईच्या गिरगाव येथून ताब्यात घेतलं। शाहिदवर याआधीच 5 ते 6 घरफोड्यांचे गुन्हे दाखल। सैफला रुग्णालयात नेणारा रिक्षावाला एबीपी माझावर। हल्ल्यानंतर याच रिक्षावाल्यानं सैफला नेलं होतं लीलावती रुग्णालयात। भजन सिंग असं सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याचं नाव। शाहरुख खानच्या घराची रेकी करणाऱ्याचा सीसीटीव्ही समोर। 14 जानेवारी रात्री 2:45 वाजता शाहरुखच्या घराची रेकी। अज्ञात व्यक्तीकडून शाहरुखच्या घराच्या आत शिरण्याचा प्रयत्न। सैफ अली खान यांना धमकी आल्याचा कधी उल्लेख नाही। मागणी केल्यास सुरक्षा देण्याचा विचार करू, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर। पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेतील। नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट। निवडणुकांमध्ये गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात न घेण्याची मागणी। मिलिंद देशमुख आणि दिलीप कंदकुर्तेंना पक्षात घेण्यास विरोध।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महापालिका निवडणुकीत मुंबईत 50 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यालयात बैठक. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवारांची साथ सोडणार. आज शिर्डीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. विधानसभेपूर्वी सतीश चव्हाणांनी सोडली होती दादांची साथ. मांस भक्षण केल्यानं प्राण्यांचे जे भाव असतात ते त्यांचे मांस खाणाऱ्यात येऊ शकतात. मात्र देवी समोर जो बळी दिला जातो त्याच्यातील मांस हे प्रसाद, त्यामुळे ते नुकसानकारक नाही. नागपुरातील पुस्तक प्रदर्शनात शंकर भारती महास्वामी यांचं मांसाहाराबद्दल वक्तव्य. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबईच्या दौऱ्यावर. बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीच्या खाली बनत असलेल्या बोगद्याची ते पाहणी करतील. सोबतच महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचाही ते आढावा घेणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या सौमित्व योजनेचा शुभारंभ समारंभाला ते उपस्थित राहतील. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला महत्त्वपूर्ण आढावा. प्रयागराजमधील योजनांचा अभ्यास करून नाशिक कुंभमेळ्याची तयारी केली जाणार. शिंदेंची माहिती. ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणेंचा राजीनामा. माजी आमदार वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्री कार्यालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर सर्व मंत्र्यांनी नेमले आस्थापनेवरील अधिकारी. भाजपच्या हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षांना सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक. पक्षाचे प्रदेशाध्यक्षच असे असतील तर मग लाडकी बहीण सुरक्षित कशी? शरद पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांचा सवाल. धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही. खासदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य. प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याशी इम्तियाज जलील सहमत. राजकारणात धर्म आणि धर्मात राजकारण आणू नये हे खरं जरी असलं तरी धर्माचं जातीचं राजकारण केलं जातं. जलील यांचा आरोप. धनंजय मुंडेंबाबत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष निर्णय घेतील, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न. भंडाऱ्यामध्ये चित्रा वाघ यांचं धनंजय मुंडेंबाबत वक्तव्य. किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर. मालेगाव तहसील कार्यालयातील जन्मदाखले देताना मोठा घोटाळा झाल्याचा सोमय्यांचा आरोप. या संदर्भात तक्रार दिली असल्याची माहिती. मराठीची मुद्दा सोडत हिंदुत्व स्वीकारून आरएसएसला मदत करणं ही शिवसेनेची चूक. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंचं वक्तव्य. मुंबईचं गुजरातीकरण होत असून पुन्हा मराठीचा मुद्दा हाती घेण्याचाही दिला सल्ला. राज्य सरकारनं सीमा प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांचं वक्तव्य. तर सीमा प्रश्नासाठी सर्व खासदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार. शाहू छत्रपतींचं आश्वासन. चंद्रपूरच्या दुर्गापूरमधील वीज निर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सुधीर मुनगंटीवारांनी घेतला आढावा. धूळ आणि आवाजाचा त्रास होत असल्याची नागरिकांनी तक्रार केल्यानं मुनगंटीवारांकडून वीज निर्मिती केंद्राची पाहणी. अजित पवारांची महानगरपालिकेच्या पर्पल दिव्यांग महोत्सवाला भेट. दिव्यांग मुलांच्या आणि व्यक्तींच्या स्टॉलला दिली भेट. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पर्पल दिव्यांग महोत्सवाचं आयोजन. मुकुल कानिटकर लिखित बनाये जीवन प्राणवान या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध उपक्रमांचं खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी श्रीकांत शिंदेंनी BMW चालवत कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर फिरण्याचा आनंद लुटला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेंगुर्ल्यातील मातोंडमध्ये घेतलं श्री देवी सातेरी देवीचं दर्शन. जिल्हावासियांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. मंत्री अशोक उईके पालघर जिल्हा दौऱ्यावर. आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा घेतला आढावा. लाभार्थ्यांसोबत बसून सेंट्रल किचनमधून देण्यात येणाऱ्या जेवणाचाही आस्वाद घेतला. आश्रमशाळेची वेळ यापुढे 10:30 ते 5 वाजेपर्यंत करणार. 26 जानेवारीच्या आत नवीन वेळापत्रक जाहीर करणार. तसंच आश्रमशाळेतील शिक्षण घेऊन जाणारे विद्यार्थी पायलट आणि हवाई सुंदरी होतील अशा पद्धतीचं नियोजन करणार. मंत्री अशोक उईके यांची माहिती. धनंजय देशमुख यांच्याशी वेळोवेळी बोलत असतो. शिवसेना म्हणून आम्ही देशमुख कुटुंबासोबत. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. गोंदियाच्या देवरीमध्ये आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची हजेरी. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित केल्यानंतर उखाणा घेतला. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये 3 आमदारांसह राज्यमंत्र्यांचा नागरी सत्कार. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी केलं होतं आयोजन. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये कोणत्याही जाहिरात फलकांना परवानगी नाही. मुंबई महानगरपालिकेचं स्पष्टीकरण. डिजिटल जाहिरात फलकांना परवानगी दिल्याच्या बातम्या तथ्यहीन. आर्थिक वर्षाच्या शेवटी वित्त विभागाची खर्चाला कात्री. औषध आणि आपत्कालीन परिस्थिती सोडता इतर खर्च करू नयेत. वित्त विभागाचे सर्व विभागांना स्पष्ट आदेश. दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5,000 लालपरी बसेस खरेदी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार. सरनाईकांची माहिती. घरांच्या किमती कमी करण्यास सिडकोचा नकार. सर्वसामान्यांचा भ्रमनिरास. सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्यानं घरांच्या किमती योग्य. सिडकोचं स्पष्टीकरण. 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. www.mahasscboard.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत शेरा देणं आवश्यक. महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ. समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन आणि चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा आक्रमक. कर्नाटक सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन करणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा. गुंतवणूकदार आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्या. लेखी आश्वासनाशिवाय उपोषण न सोडण्याचा महिलांचा निर्धार. बुलढाणा केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणांचा शोध लावण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी. केस गळतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना पाचारण करावं. ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांची मागणी. भिवंडीतील टावरे स्टेडियमची दुरावस्था. स्टेडियम दारुडे गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलंय. स्टेडियमकडे महापालिकेचं दुर्लक्ष. क्रीडाप्रेमींसह क्रिकेट खेळाडूंमध्ये मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशाल गवळीच्या 3 भावांना पोलिसांनी तडीपार केलं. ते तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार. पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू. यात जुन्नरच्या कांदळी गावातील 5 जणांचा समावेश. तर मॅक्स ऑटोचा चालक विनोद रोकडेही याच गावचा असल्याची माहिती. टीव्ही सिरियल धरतीपुत्र नंदिनी फेम अभिनेता अमन जयस्वालचा रस्ते अपघातात मृत्यू. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. रुग्णालयात उपचारादरम्यान अमनचा मृत्यू.
बीडच्या वाहिरा गावात जमावाच्या हल्ल्यात 2 भावांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात. जुन्या वादातून ही घटना घडली. बीडच्या आंबेजोगाईत गोळीबार. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय. गोळीबार करणारा आरोपी लातूर पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये भरधाव ट्रकनं महिलेला चिरडलं. अपघातात महिलेचा मृत्यू. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये रुग्णवाहिका चालकानं मृतांच्या अंगावरचे दागिने चोरले. हैदराबादच्या चौघांचं गंगापूरमध्ये अपघाती निधन. रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवताना मृतांच्या अंगावरचे दागिने चोरले. नांदेडमध्ये वसतिगृहात 18 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण. एकाला अटक तर पोलीस कर्मचारी आकाश सावंत आणि अन्य 1 जण फरार. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची मोठी कारवाई. नवघर, काशीगाव आणि नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 बांगलादेशी नागरिकांना अटक. सिंधुदुर्गच्या कणकवलीत 2 बांगलादेशी महिलांना अटक. सिंधुदुर्ग दहशतवाद विरोधी पथक आणि कणकवली पोलिसांची कारवाई. बांगलादेशी महिलांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. छत्तीसगड राज्यातील सुकमा विजापूर सीमेवर जवानांना सापडला नक्षलवाद्यांचा बोगदा. बोगद्यातून शस्त्र बनवण्याचं मशीन, इलेक्ट्रिक वायर, बॉटल बॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात नक्षल डंप साहित्य जप्त. मुंबईच्या ओशिवरा डेपोमध्ये बेस्ट बसला भीषण आग. सीएनजी भरत असताना बसला आग लागली. आगीत बस जळून खाक झाली. अकोल्याच्या पारस गावातील एका घरातून देशी कट्ट्यासह 14 किलो गांजा जप्त. या प्रकरणी पोलिसांनी अंकित इंदोरेला अटक केली. यवतमाळमध्ये 8 लाखांचं अवैध सागवान जप्त. या प्रकरणी आरा मशीन मालक निमोदिया यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल 14 वर्षांनी सिंहाच्या छाव्याचा जन्म. सिंह सफारीमधील मानसी नावाच्या मादी सिंहाने एका छाव्याला जन्म दिला. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणीत बिबट्याचं दर्शन. पुन्हा बिबट्या दिसल्यानं भाळवणीकर भयभीत. अहिल्यानगरच्या खडकवाडीमध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू. पारनेरच्या खडकवाडीमधील घटना. बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश. नाशिकच्या ग्रामीण बाजार समितीत कांद्याच्या दरात मागील 10 दिवसात प्रति क्विंटल 550 ते 600 रुपयांची घसरण. लाल कांद्याची आवक वाढली असली तरी निर्यात शुल्क कायम असल्यानं भावात घसरण. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात पारंपरिक मिरचीच्या 5 पट तिखट मिरचीचं उत्पादन. 16 ते 20 जानेवारी दरम्यान असलेल्या कृषी प्रदर्शनादरम्यान ही काळी मिरची शेतकऱ्यांना पाहता येईल. राहुल प्रियंका महाकुंभात स्नान करणार. काँग्रेस सेवा दलाकडून तयारी. महाकुंभ सेवा शिबिरात 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान कार्यक्रम. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतील. प्रयागराजच्या महाकुंभात महिलांचा सहभाग लक्षणीय. यावेळी श्रीपंच जुना आखाड्यात 200हून अधिक महिलांना दीक्षा देणार. महाकुंभला अंधविश्वास म्हटल्यानं नागा साधू संतापले. 10 ते 15 तरुणी महाकुंभ हा अंधविश्वास असल्याचा प्रचार करत होते. नागा साधूंनी स्टॉलची तोडफोड केली. हा व्हिडिओ व्हायरल झालाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीरनाम्याचा पहिला भाग जाहीर केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संकल्पपत्र प्रसिद्ध केलं. महिलांना दरमहा 2,500, घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसिडी देण्याचं वचन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 30 उमेदवार दिल्ली विधानसभेच्या रिंगणात. स्टार कॅम्पेनर म्हणून पक्षाकडून अजित पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे प्रचाराला जाण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.